हाय फ्रेंड्स, वेलकम. आज आपण रेसिपी शिकणार आहोत आमरस. आमरस ही म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या कल्चरमध्ये फेमस रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी पण आहे. सो आपण ती बनवूया. प्रत्येक कल्चरमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतात, पण ठीक आहे, मी तुमच्यासोबत महाराष्ट्रीयन शेअर करते. तुम्हाला कशी वाटते नक्की बघा आणि तुम्ही पण जरूर बनवा. सगळ्यात फर्स्ट, तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत आणि तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे त्या क्वांटिटीमध्ये आंबे घ्या. आमच्या घरात 2च माणसं खाणारी आहेत आणि साधारणतः त्यासाठी मी 3 आंबे घेतले आहेत. सगळ्यात अगोदर आंब्यावरती काही औषध मारलेले असतात, काही पावडर टाकून पिकवलेले असतात. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आंबे चांगले वॉश करून घ्यायचे. तुमच्याकडे अगोदर प्रिपरेशन किंवा टाईम असेल तर तुम्ही आंबे अर्धा पाऊण तास पाण्यात ठेवा. काही मारलेले केमिकल औषधे असतील तर ती प्रॉपर वॉश होऊन जातात किंवा चीक वगैरे लागलेलं असेल ते. सो चला आता आपण आंबे वॉश करून घेऊया. आपण हे पहिलं कट करून त्याचे जे छोटे छोटे स्लाइसेस आहेत ते मिक्सरमध्ये फिरवतो. बेस्ट ऑफ हायजेनिकसाठी आजकाल तीच पद्धत जास्त वापरली जाते. आणि सेकंड, आपल्याकडे जी हे असते खिसणी, आपण खोबरं वगैरे करंजासाठी किंवा काही लागतं त्याच्यावरती खिसतो, तर त्या खिसणीवरती खिसल्यानंतर त्यामध्ये अशी रेषे राहून जातात. एकदा ती गोष्ट. आणि डायरेक्ट खिसताना आंबा कुठं खराब आहे का हे ओळखू येत नाही, हा दुसरा डिसएडव्हान्टेज. पण याच्यामध्ये बेस्ट राहतं. आणि एक आहे ते असं आंबा लूज वगैरे करतात, ते पिळतात, स्मॅश करतात, ते का काय माहिती आजकाल थोडंसं अनहायजेनिक वाटतं. भले आपण हँडवॉश करू दे, पण ते अनहायजेनिक वाटतं, त्यामुळे ती प्रोसेस तर स्किप. आता हे आंबे आपण अशा पोर्शनमध्ये कट करून घेऊया. आणि हा सगळा जो पल्प आहे तो आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात, बिकॉज ग्राइंड करण्यासाठी आपल्याला हेल्पफुल होऊन जाईल. जेवढे आपण आंबे होते त्याच्यामध्ये थोडासा खराब निघला, पण जेवढे चांगले होते त्याचा पल्प आपण घेतलेला आहे. आता तशी एवढी गरज नाही, आंबा आमचा बराच गोड आहे, बट थोडंसं स्वीटनेससाठी इट्स टोटली ऑप्शनल. तुमचा आंबा ती जास्त गोड असेल तर तुम्हाला नाही गरज. 2 आंबे छान होते, पण एक मला थोडासा फेंट वाटला चवीसाठी, तो लिटिल बिट ऑफ शुगर, थोडीशी साखर ॲड करते आहे. आणि कोणाकोणाला आंबरस खाल्ल्यानंतर त्रास होतो सहसा, जर तो स्किप करण्यासाठी आपण थोडंसं, जास्त नाही, थोडंसं तूप टाकणार आहोत. आता ही कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट होईल पाण्याऐवजी. आम्ही तर दूध यूज करतो, कोणाकोणाला दूध नाही आवडत ते पाणी टाकतात, बट ऑप्शनल आहे आणि चॉईस. थोडंसं दूध ॲड करूयात आपण त्यामध्ये आणि त्या मिक्सर जार आपण छानपैकी ग्राइंड करून घेऊयात. और आमरस इज रेडी. आता आपण एक त्याला जारमध्ये काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवूयात.
आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आमरस रेडी आहे. मी थोडासा टेस्ट केला, टेस्टलाही छान झालं आहे. आता जेवण करण्यासाठी थोडासा टाईम आहे आणि आमरस कधी पण थंडच छान लागतो. सो आता आमरस आपण फ्रीझरला ठेवून घेऊयात आणि त्यासोबत खाण्यासाठी पुरे बनवून घेऊया. प्लीज कर. झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं आमरस पुरीचं ताट रेडी आहे. पुरी ऑप्शनल आहे, चपाती, पुरणपोळी, कुणाला पराठा काही आवडत असेल ते पुरी सोबतच जास्त छान लागतो. तुम्ही पण नक्की बनवा रेसिपी आणि खा, खरंच टेस्टी लागतं बरं का आमरस पुरी.